नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खास असं मी इरकल साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेले आहे। आणि इरकल साड्यांचा इतिहास म्हणजे कर्नाटक राज्यातील इरकल शहरात झालेला आहे, परंतु आपल्या सोलापुरात आणि महाराष्ट्रात ही अत्यंत लोकप्रिय ही अशी साडी आहे आणि शतकांपासून ही परंपरा चालत आलेली आहे। आणि एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते, ती म्हणजे छान अशी गडद हिरव्या रंगाची जाणार आहे। आणि या साडीचे काठ तुम्ही बघू शकता, तुम्हाला पिवळ्या कलर मध्ये आलेले आहेत। एकदम जबरदस्त अशी साडी आहे, इरकलची साडी आहे। साडीचा पदर बघून घेऊया, मस्त असा पदर असणार आहे। आणि साडीचा पदर तुम्ही बघू शकता, पूर्ण असं छान असं पूर्ण असं मरून आणि तुम्हाला ग्रीन मध्ये कॉम्बिनेशन दिलेलं आहे। आणि मोस्टली ना इरकल साडींचे काठ ना तुम्हाला 4 ते 6 इंच असे रुंद असे मोठे असतात याचे काठ। आणि काठावर तुम्ही बघू शकता मस्त असं नक्षी केलेलं काम असतं, म्हणजे तुम्हाला असे पर्वतांच्या रांगा किंवा असे दिलेले असे छोटे छोटे नक्षीकाम केलेलं असतं। छान अशी साडी आहे, पदर तुम्ही बघू शकता। मोस्टली या साडीचा पदर ना पांढरा आणि लाल रंगाच्या दोऱ्यामध्ये विणलेले असतात। आणि ही साडी ना नेसायला एकदम आरामदायक आहे आणि नेसा एकदम अतिशय अशी एकदम खुलून दिसते ही साडी। छान अशी साडी आहे। आणि साडीमध्ये आपण यामध्ये कलर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत। कलर शेड्स बघूयात, सगळ्या वेगवेगळ्या साड्या आहेत, सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, ते देखील आपण आता बघून घेऊया। कलर्स आपल्याकडे भरपूर आहेत आणि एक एक कलर्स दाखवते तुम्हाला। छान असा हा चॉकलेटी कलर मध्ये आलेला आहे, जबरदस्त असा कलर आहे। नेक्स्ट असे कलर्स आपल्याकडे भरपूर आहेत, ते देखील बघूयात। आणि या साड्यांची खासियत म्हणजे ही साडी ना पूर्ण कापूस आणि रेशीम सिल्क असतं ना त्याच्यापासून बनलेली असते। मस्त अशी साडी आहे बघा, एकदम आरामदायक आहे आणि एकदम खुलून अशी दिसते। आणि वधूसाठी लागणारी साडी जी असते ना ती गिरी कुमकुम नावाच्या धाग्याने बनवली जाते, खास अशी वधूची साडी जी असते ती। आणि इरकल साडीचा तुम्ही पदर देखील बघितलेला आहात। इरकल साडीमध्ये ना पदर मोस्टली ना लाल आणि पांढऱ्या धाग्यांमध्ये विणलेला असतो। छान अशी साडी आहे आणि हा कलर तुम्हाला छान असा वांगी कलर मध्ये जाणार आहे। कलर ऑप्शन्स आपल्याकडे डिझाईन्स वगैरे सगळ्या वेगवेगळ्या आहेत, बघू शकता। मस्त अशा साड्या आहेत बघा। आणि यापैकी तुम्हाला कोणती साडी जर आवडत असेल ना तर तुम्ही नक्कीच परचेस करा, लिमिटेड स्टॉक आहे आपल्याकडे। आणि इरकल साडी ना मोस्टली महाराष्ट्रात ना मकर संक्रांतीसाठी आणि लग्न समारंभात वापरली जाते। छान अशी साडी आहे एकदम, बघू शकता। कलर्स ऑप्शन देखील भरपूर आहेत, डिझाईन्स यामध्ये वेगवेगळे आहेत। आणि तुम्हाला मेन म्हणजे ना खरं सांगू का, आपल्याकडे घरपोच मिळेल तुम्हाला ही साडी। दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा साडीबद्दल तुम्हाला अधिक काय जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा। छान असं कलेक्शन आहे बघा, छान असा हा जांभळ्या कलर मध्ये जाणार आहे आणि छान असा हा डार्क शेड ग्रीन मध्ये जाणार आहे। आपल्याकडे भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत। हे बघा, मस्त असा डार्क पिंक मध्ये जाणार आहे। आणि सगळ्यात जास्त चालणारा म्हणजे हा मरून कलर मध्ये शेड जाणार आहे। जास्त अशी डिमांड असलेला कलर म्हणजे मरून, हिरवा पोपटी आणि मोरपंखी कलरला जाते। या साड्या मोस्टली या कलर मध्ये बनलेल्या असतात। छान अशा साड्या आहेत बघा, जबरदस्त वेगवेगळ्या सगळ्या डिझाईन्स आहेत, वेगवेगळे काठ दिलेले आहेत तुम्हाला। आणि मोस्टली याचे काठ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे असे टेम्पल बॉर्डर मध्ये येतात आणि काठ सगळ्यांचे वेगवेगळे आहेत बघा। आणि छान असा चेक्स पॅटर्न मध्ये आलेला आहे। हा देखील एकदम जबरदस्त आहे, येलो कलर मध्ये आलेला आहे आणि छान असा शेड बघा। आणि तुम्हाला मी म्हटलं ना की याचे काठ बघा, याला देखील तुम्हाला असं टेम्पल्स आलेला आहे, पर्वत रांगा असताना किल्ल्यांची तटबंदी असते ना तशामध्ये आलेला आहे। मस्त असा परत अजून एकदा आलेला असा डार्क मरून। आणि हा बघा छान असा हा संक्रांतीमध्ये पण यूज होणारा तो म्हणजे असा हा ब्लॅक कलर। आणि एक ओपन केलेली साडी होती तो म्हणजे छान अशी डार्क ग्रीन कलरची। साड्या तुम्ही बघितल्या आहात, डिझाईन्स देखील बघितल्या आहेत, सगळ्यांचे काठ देखील असे वेगवेगळे आलेले आहेत। तुम्हाला यातली कोणती साडी आवडते, कोणता कलर आवडतो तो तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप करा। आणि सगळ्यात मेन म्हणजे ना तुम्हाला घरपोच साडी देखील मिळेल आणि ते देखील फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे। छान अशा कलेक्शन होतं, इरकल साड्यांचं कलेक्शन होतं। तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की परचेस करा आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। याची प्राइस तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करा आणि याच्याबद्दल अजून काही डिटेल्स हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।